काहीच नकोय तुम्हाला? क्या बात आहे साहेब, मानलं मी तुम्हाला. हो, तुमच्यासारख्या इमानदार पोलीस ऑफिसरवर तर पिक्चर काढायला हवा. साहेब, प्रॉमिस करतो तुम्हाला, मी तुमच्यावर पिक्चर काढेन आणि त्या पिक्चरचा हिरो मी असेल. याला थर्ड डिग्री घ्या. चला. नाही 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 साहेब, मारहाण नको. बसतो मी, गप्प बसतो. कावेरीला त्रास देशील? हा, कावेरी खूप हिमतीची आणि प्रामाणिक मुलगी आहे. त्या घरासाठी, यशसाठी तिने काय केलं तुला माहित नाहीये. तुला काय वाटलं तू काय वाटेल ते करशील आणि सहज सुटशील? आता इथे शिक्षा भोग. हो साहेब, ती कावेरी कोण आहे हे मला सांगू नका. युग कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. दिवस तुम्हीच माझ्या पिक्चरची तिकीट 1000 रुपयांना विकत घ्याल. सेल्फी हवाय ना, आताच काढून घ्या, नंतर देणार नाही मी. हो साहेब, हसताय काय तुम्ही? एक मिनिट. आपलं यश समजून मा किती विश्वास ठेवतात त्याच्यावर. आज याने माच्या बांगड्या चोरायचा प्रयत्न केला, उद्या हा आणखीन काहीतरी करेल. कसं सांगू माना की हा यश नाहीये, पण सांगावं तर लागेलच. कावेरी आता आणखी उशीर करायला नको. सांगून टाक आजच आणि आत्ताच. बरं झालं कावेरी तू आलीस ते. चिकूला आजपासून पायमोजे घालत जा, थंडी वाढत चालली. ऐकतेस ना? काय ग, काय झालं? मा, तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांग की मग. अगं बोल, काय बोलायचंय माझ्याशी एवढं? काय झालंय? काय गंभीर काय सिद्धी? कावेरी बोल लवकर. ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा सांग मला. मला कामं पडलेत. चल. मा, यश आपल्याला सोडून कायमचे निघून गेले. आपल्या घरात जो राहतो ना, तो यश नाहीये. तो फक्त यश सारखा दिसतो. तर मला हात टाकलं नसतंस तू. हो का? मग आता तू दाखवत मला तू कोण आहेस आणि काय करू शकतोयस ते. पण काही झालं ना तरी आजची रात्र तुला लॉकअप मध्येच काढायची आहे. अहो प्लीज ऐकून घ्या ना माझं. अहो साहेब, 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 असं नका करू साहेब. आणि तू कावेरीच्या घरी राहत होतास तेव्हा काय करत होती तुझी आई? पण हाय डेंजर. आपले यश त्या जगात नाही. मा, 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 माझ्याकडे बघा ना. मा, मा, माझ्याकडे बघा ना. माझ्याशी बोला ना मा, प्लीज. माझ्याकडे बघा मा, प्लीज. माझ्याकडे बघा. मा, मा, बोला ना काहीतरी प्लीज. मा, बोला ना काहीतरी. मा! कावेरी काय झालंय? केवढ्यांदा ओरडलीस तू? हा, चल चल आत ये. नाही मा, काही नाही झालंय. बांगड्या द्यायला आले होते. झाल्या पण इतक्यात? आणि यश कुठे? अगं ह्या बांगड्या तो घेऊन गेला होता ना सोनाराकडे. नाही गेले. नाही गेला? अगं इतका माझ्या मागे लागला होता ना, माझ्याकडे बांगड्या दे, मी घेऊन जातो सोनाराकडे, आणि शेवटी गेलाच नाही. हो, कारण त्यांना कामासाठी अचानक फॅक्टरीत जावं लागलं. मग ते म्हणाले तात्पुरतं असू दे तुझ्याकडे, मी घेऊन जाईन तुझ्या. बरं, काही हरकत नाही. त्यात काय एवढं? आणखीन काही नाही ना? नाही, बांगड्या. कावेरी, नाश्ता तयार आहे ना ग? 1000 वेळा पेपरवाल्याला सांगितलंय पेपर टाकत जाऊ नकोस, अपमान होतो पेपरचा. किती वेळा काय सांगायचं? गुडघे दुखताय तर वाकायचं कशाला मा? थांब, मी देत. निशा, अगं कशी आहेस बाळा तू? किती गोड दिसतेस. ते फ्रेंड्समुळे थोडासा मेकओव्हर झालाय. असू दे, पण छान आहे हा तुझा मेकओव्हर. थँक्यू. पेपर राहू दे, आधी गप्पा मारूया. चल बघू. हो. आणि घे बॅग घे. ये लवकर, तो ठेव पेपर. हो. पौर्णिमा, यमुना, विद्या, अगं या लवकर, बघा कोण आलंय. कशी आहेस बाळा? मी मस्त आहे आई, तू कशी आहेस? किती आठवण आली का तुझी? किती वेगळी दिसायला लागलीस ग. किती वाट बघितली आईने तुझी, माहितीये तुला? प्रवासाचा काही त्रास नाही झाला? नाही आई, काहीच नाही. निशा, विद्याबाई, कशी आहेस तू? अगं मी मस्त, तू कशी आहेस? मस्त. काय सुंदर दिसतेस ग. हॉस्टेलची हवा मानवलेली दिसते. विद्या. निशू, चांगलाच मेकओव्हर करून आलीस ग. पण जे काही केलंयस छान दिसतंय, सूट होतोय तुला आणि स्मार्ट दिसतेस. थँक्यू. अय्या मा, पाहिलंस ना आपली निशू किती कॉन्फिडंट दिसतेय. हो तर,
मी आल्यालाच तिला म्हंटल खूप गोड दिसतेस. कावेरी बहिणी कशी आहेस तू आणि